नमस्कार मित्रांनो, भारताच्या कृषी इतिहासात आज एक अभूतपूर्व पान लिहिलं गेलेलं आहे. कारण 2024-25 या वर्षासाठी जाहीर झालेल्या अंतिम पीक उत्पादनाच्या अंदाजाने सर्व जुने विक्रम मोडीत काढलेले आहेत. होय, भारताने यंदा विक्रमी 357.73 दशलक्ष टन अन्नधान्य उत्पादन केलेले आहे. तर केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी नवी दिल्ली येथे पत्रकार परिषद घेत ही माहिती जाहीर केली. यामध्ये 2023-24च्या तुलनेत यंदा अन्नधान्य उत्पादनात तब्बल 8% वाढ झालेली आहे. म्हणजेच 2023-24मध्ये उत्पादन होते 332.30 दशलक्ष टन आणि 2024-2025मध्ये झाले आहे 357.73 दशलक्ष टन. तर चव्हाण म्हणाले की वाढ म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कृषी क्षेत्रातील वेगवान प्रगतीचे प्रतीक आहे. गेल्या 10 वर्षात अन्नधान्य उत्पादनात तब्बल 106 दशलक्ष टनाची वाढ झालेली आहे. तर कोणत्या पिकामध्ये विक्रमी उत्पादन आहे ते जाणून घेऊया. तर यामध्ये तांदूळ विक्रमी उत्पादन तर गेल्या वर्षी 1378.25 लाख टन तर यंदा 1501.84 लाख टन या ठिकाणी उत्पादन झालेले आहे. तर यामध्ये 123.59 लाख टन यामध्ये वाढ झालेली आहे. तर गव्हामध्ये गेल्या वर्षी 1132.92 लाख टन तर यंदा 1179.45 लाख टन उत्पादन झालेले आहे. तर यामध्ये एकूण वाढ 46.53 लाख टनाची झालेली आहे. तर डाळी म्हणजे एकूण उत्पादन हे 256.83 लाख टन झालेले आहे. तर यामध्ये हरभरा 111.14 लाख टन, मूग 42.44 लाख टन, तूर 36.24 लाख टन. तर मका व श्रीअन्न मकामध्ये 434.09 लाख टन तर श्रीअन्न मिलेट्समध्ये 185.92 लाख टन उत्पादन झालेले आहे. तसेच तेलबियामध्ये मोठी झेप घेण्यात आलेली आहे. तर 2024-25मध्ये 396.69 लाख टन तर 2024-25मध्ये 429.89 लाख टन तर वाढ झालेली आहे 33.20 लाख टन एवढी. तर यामध्ये सोयाबीन 152.68, भुईमूग 119.42, रेपसीड म्हणजेच मोहरी 126.67 लाख टन. तर ऊसामध्ये एकूण उत्पादन हे 4,546.11 लाख टन झालेले आहे. तर कापसामध्ये 297.24 लाख गाठी तर एक गाठ म्हणजेच 147 किलो. तर सरकारची पुढील योजना काय आहे याबाबत तर अंदाज जाहीर केल्यानंतर कृषी मंत्रालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत धोरणात्मक चर्चा करण्यात आली. तर सरकारच्या प्रमुख योजना यामध्ये डाळीमध्ये आत्मनिर्भरता अभियान राबवणे, यामध्ये डाळ उत्पादनात दुप्पट करण्यात फोकस असणार आहे. तर किमान आधारभूत किमतीमध्ये म्हणजेच MSP खरेदीमध्ये तूर, उडीद, हरभरा, मूग या सर्व पिकांवर सरकारने हमीभाव खरेदी करत आहे. तर शेतकऱ्यांना काय फायदा होणार तर MSP म्हणजेच हमीभावावर अधिक खरेदी होईल, बाजारात चांगल्या किमती मिळतील, उत्पादन खर्च कमी करण्यासाठी अधिक सहाय्य मिळेल, त्यानंतर तंत्रज्ञान आधारित शेतीला बूस्ट मिळेल, डाळ व तेलबिया क्षेत्रात मोठी मागणी मिळेल. तर भविष्यात पिकांसाठी निर्यात संधी वाढणार आहे. तर कृषी मंत्री यांचे संदेश आहेत की केंद्रीय मंत्री कृषी शिवराज सिंग चौहान, भारताचा शेतकरी हा एक देशाचा अन्न पुरवठादार आहे. विक्रमी उत्पादन हे त्यांचे परिश्रमाचे यश आहे असे त्यांनी म्हटले आहे. तर मित्रांनो, भारताने पुन्हा एकदा सिद्ध केले की आपला अन्नदाता शेतकरी सक्षम आहे, समर्थ आहे आणि जगाला दिलासा देणारा आहे. 2024-25चे हे विक्रमी उत्पादन म्हणजेच भारतीय कृषी क्षेत्राला मिळणारा सुवर्ण महोत्सव क्षण आहे. जर तुम्हाला कृषी क्षेत्रातील अशी अपडेट्स हवी असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत ही सकारात्मक बातमी पोहोचेल. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.